नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत उत्तर सोलापूर येथील हिरज या गावात चव्हाण यांच्या फार्मला व्हिजिट करायला. चव्हाण यांनी आपले रेसा ॲग्रोटेकचे उत्पादन यूज केलेले आहेत. त्यांना चांगला रिझल्ट आलेला आहे त्यांच्या फार्ममध्ये. पण आपण त्यांचा जे अनुभव आलेला आहे त्यांना ते बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आधी तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. आमचं गाव हिरज, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. रेसाची ह्याच्या आधी पण प्रोडक्ट आपण कांद्याला आणि गव्हाला वापरले, त्याचा बी रिझल्ट चांगला भेटला. त्यामुळं आपण सिमला मिरचीसाठी परत त्यांचेच प्रोडक्ट घेतले. ते आपण वापरल्यामुळं आपल्याला एक नंबर रिझल्ट भेटलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता समोर, म्हणजे कम्प्लिटली प्लॉट, झाडं कसे आहेत, माल कसा आहे, फुलांचं सेटिंग बी बघू शकता. आणि आपला 50 दिवसाचा प्लॉट आहे. सध्या तरी एक नंबर आहे, काही अडचण नाही आहे. आणि प्रोडक्ट चांगले आहेत त्यांचे, तुम्ही वापरू शकता. वापरल्याशिवाय कळत नाही. तुम्ही हे सुरुवातीपासून वापरलेलं आहे? हो, सुरुवातीपासून वापरले आहेत. कीटकनाशकचे वगैरे कुठली फवारणी घेतला तुम्ही? कीटकनाशकचे वगैरे त्यांचे ते विटर, परत अजून 2-3 प्रोडक्ट आहेत. एवढी काय नावं ते सुरुवातीपासून वापरलेले लक्षात ठेवू शकत नाही, पण प्रोडक्ट चांगले आहेत. त्यांना जर दाखवलं, तुम्ही फोटो शेअर केले, टाकले, तर ते त्याप्रमाणे औषध वगैरे देतात. शेतकऱ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांनी देतात म्हणून आपण नाही करणं हे पण चुकीचं आहे. त्यांनी ज्या टायमिंगमध्ये सांगतात आणि तेवढ्या वेळात व्हायला पाहिजे. आपण टाइम चुकवला, आजचं उद्या करायचं म्हटलं तर मग ते त्यांनी देऊन पण आणि सांगून पण काही फायदा होत नाही. अगदी बरोबर आहे त्यांचं. एकदम टायमिंगला कुठलंही काम असू द्या शेतीतलं, की ते टायमिंगला झालेलं पाहिजे. हो. आणि एक जेवढं टायमिंगवर करचाल तेवढं तुम्हाला चांगले रिझल्ट प्रत्येक गोष्टीचे भेटतात. आपण शेतामध्ये काम करू किंवा यांच्याकडून औषध घेऊ द्या, नाही त्याने देणार, आपण उद्या मारू परवा मारू म्हटलं तर ते प्रॉब्लेम येतात. मग ते रिझल्ट भेटत नाहीत, कारण त्याला जे रोग आलेला असतो किंवा काय आलेलं असतं ते टायमिंग जास्त झाला तरी कव्हर होत नाही. कारण एखाद्या पेशंटला कसं आहे, टायमिंगमध्ये गेलं तर ते लगेच रिकवर होतो. जर आपण 2-4 दिवस ढकलून गेलो तर मग ते 1000 रुपयामध्ये व्हायचं काम ते 10,000वर जातं. आणि ते पण रिझल्ट देतं नाही देतं हे प्रॉब्लेम वाढतं. आधीपासून सुरुवातीपासून म्हणजे लागण केल्यापासून आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले आपले रेसा ॲग्रोटेकनं काय मदत केलं आणि कुठले उत्पादनं सुचवले आणि त्याचा रिझल्ट तुम्ही सांगू शकता? आपण मिरची लागण केल्यापासून, जे स्टार्टिंगला रोप लावल्यापासून आहे ना, यांचा हेमिक 98+ ते आणि झाईम आळवणीसाठी वगैरे यूज केला. त्याच्यानंतर भस्म आणि हेमिक ते पण यूज केला, कारण त्याच्याने झाड वगैरे मर कमी होते आणि जरी होत असेल तर थांबते. त्याच्यानंतर आपल्याला फवारणीसाठी बिटर, जे आपलं ह्याच्यावरती कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी बिटर वगैरे वापरला. आणि त्यानंतर पानांना काळोखी वगैरे येण्यासाठी सिल्क, त्यानंतर रेसा गोल्ड, सिलिकॉन हे फवारणीसाठी, म्हणजे ज्या वेळेस लागते त्यावेळेस ते वापरले. खालून सोडण्यासाठी त्यानंतर परत आपण हे झाईम आणि परत भस्म, परत त्यानंतर आदिरा, त्याच्यानंतर फुलवा पण खालून थोडं सोडला, ते पण चालतं. आणि फुलं सेटिंगमध्ये यायला नंतर फुलवा आणि आदिरा हे स्प्रेला पण चालतं. हे असे एक ज्या स्टेपला जे पाहिजे ते प्रोडक्ट आपण वापरत आलो. आता माल फुगवण्यासाठी आपला हे पोटाके माल फुगवण्यासाठी ते पण एक नंबर आहे. जेव्हा तुमचं मिरची लागते, एक 3-3, 4-4 वाटते, त्यावेळेस ते सोडल्याने त्याच्याने माल पण चांगला फुगतो. आता मी परवा दिवशीच सोडलेला आहे, तरी 2 दिवसामध्ये मालाला भरपूर फरक दिसतो. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सुचवाल तुम्ही? नाही, प्रोडक्ट त्यांचे घ्या आणि त्यांनी सांगते त्या टायमिंगमध्ये आणि तेवढ्या वेळात वापरा, तर तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि ते चांगलं प्रोडक्शन पण मिळेल, चांगलं उत्पन्न पण निघेल. टाईम जर चुकून केला तर मग ते कुठल्याही जरी कंपनीचे घेतलं तरी ते काही उपयोग करणार नाहीत, असं आहे. आणि यांचे प्रोडक्ट तर आता मी ह्याच्या आधी बी कांद्याला ह्याला वापरलं, तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं, एक नंबर आहे. त्याला पण रिझल्ट चांगले भेटले. टायमिंगमध्ये करणं हे महत्त्वाचं आहे पण सगळ्यात.